कोणी स्वतःला डॉन समजत असेल, पण आम्ही पण डॉनच आहोत, वेळ आल्यावर दाखवून देऊ। आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून रसिकाताई केनी निवडून येणार। आढावा बैठकीत आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार। आंबेपूर कुर्डूज जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर रसिका राजा केनी या निवडणूक लढवत असल्याचं चिन्ह झालंय, असं आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी जाहीर केल्यानंतर मतदारसंघातील मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर रसिकाताई केनी यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी पांडवादेवी इथं आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसैनिकांच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी रसिका केनी या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून बहुमताने निवडून येतील आणि महिलांच्या हिताच्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केला। तर आमदार महेंद्रशेठ दळवींसह मोठ्या संख्येत उपस्थित असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून रसिकाताई केनी यांना निवडून आणण्याचा निर्धार करत रसिकाताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ ह्याच्या घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी कोणी स्वतःला डॉन समजत असेल, पण आम्ही पण डॉनच आहोत, हे वेळ आल्यावर दाखवून देऊ, असं बैठकी प्रसंगी बोलताना सांगितलं। तर रसिकाताई केनी आणि जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। पोयनाड, मेडेखार, श्रीगाव या विभागातील ग्रामस्थ, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। आमदार महेंद्रशेठ दळवी, कामगार नेते दीपक रानवडे, दिलीप भोईर, जिल्हा प्रमुख राजाभाई केनी, रसिकाताई केनी, संजीवनीताई नाईक, भाग्यता पाटील, शैलेश पाटील, मना पाटील, रेश्मा जोशी, जीवन पाटील, स्वप्नील म्हात्रे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या 10 जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपण प्रत्येक गटावाईज आपण आज या ठिकाणी आढावा बैठक घेतो। त्याच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेणं आणि येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवणं या संदर्भातली चर्चा म्हणजे आढावा बैठक। आमचे पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटाची आपण आढावा बैठक घेतो। आपण बघितलं की सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मग त्यांना त्या पद्धतीने उत्तर देऊन समस्येचं निराकरण करणं हे आपलं कामच आहे। महायुती सरकार आहे, त्याच्यामुळे ही ती चर्चा पुढे होत राहणार। येणाऱ्या काळामध्ये जसं जसं महानगरपालिकेच्या निवडणुका एंड होतील आणि जिल्हा परिषद घोषणा होईल, त्यावेळेला खरं जिल्हा स्तरावरती त्या संदर्भात चर्चा नक्की होईल, सीट शेअरिंग होईल, याची आम्ही नक्की चर्चेमध्ये सहभाग देऊ। पण आता आम्ही आमची पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची कामास्वरूपात आम्ही तयार केलेली आहे, पदाधिकारी स्वरूपात तिचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला मॉरल देणं, उभारी देणं आणि विशेषतः इच्छुक उमेदवार जे आहेत, जसं आरक्षण पडलं आहे, जसं आता आम्ही रसिकाताईंना आंबेपूर मतदारसंघाची उमेदवार निश्चित केली, तर मागच्या 3 निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे पक्षाचा, ही विचारधारा घेऊन आम्ही डिक्लेअर केले। पण काय की आमच्याशी जर कोण चर्चा करायला येत नसेल तर शेवटी आमची ताकद त्या मतदारसंघावर उभी करणं आमचं पक्षाचं कामच आहे। त्यामुळे 3 मतदारसंघाची आढावा बैठक झाल्या, थळ झाली, आवाज झाली आणि आता आंबेपूरची आहे, उद्या चौलची आहे। ही सगळी चर्चा प्रत्येक जिल्हा परिषद गणावाईत केली जाईल। अर्थात असं आहे की आमच्या पक्षाची ताकद सगळ्यात मतदारसंघात आहे। लोकांनी मला दुसऱ्यांदा आमदार केले आणि सरकारमध्ये असल्यामुळे या सगळ्या भूमिका बजावत असताना लोकांना बरोबर घेऊन जाणं आमचं कामच आहे। श्रीवर्धन नगरपंचायतीचे नगरपालिका निकाल लागला, तिथे आमचाच म्हणजे आम्ही त्याला संमत दिला तेच आहे, मसळा आमच्याकडे आलेला आहे। मग जिल्ह्याचा डॉन कोण आहे, स्वतःला काहीतरी म्हणून घेणं आणि लोकांसमोर वेगळी भूमिका मांडणं, आणि म्हणून मला माझ्या मी भाषणामध्ये सांगितलं की ते डॉन असतील तर मी डॉन आहे, असंच आहे ना, त्याच्यामुळे ही भूमिका पुढे चालत राहील।